तो काढतोय साकीर मुल्ला या वजनाने कमी असणारा पण टॅलेंटने खूप बरोबर असणारा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. चला आपण येतोय साकीर मुल्ला या आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. चला आदरणीय जिथे मात्र साहेब यांचं आहे आपण साकीर मुलाला सामना पुरस्कार देतोय. साकीर जी थोड़ा यहाँ पे आइए. हेलो हेलो चला जिथे मात्र साहेब या आपण सामना पुरस्कार देतोय साकीर मुलाला. तिसरा हेलो साकिर जी आपका तीसरा मैच जो मैच है आप थोड़ा यहाँ पे रेंज नहीं आ रहा है यहाँ पे. जस्ट 4 मिनट में कैसे लग रहा था आपका फॉर्म बिल्कुल बिखरा गया था. ऐसे कहता है ना किसी के शादी के बाद अपना किस्मत खुलती है. आपका तो इस टूर्नामेंट के किस्मत खुल गया. काफी अच्छा फॉर्म आया आपको. हाँ काफी अच्छा फॉर्म आया और बैट पे बोला रहे और गैप में भी लग रहे और टाइम टाइम पे सिंगल भी ले रहा हूँ तो थोड़ा अच्छा लग रहा है खेलने. 5 बजे के बाद क्या किया. 5 बजे हम निकले यहाँ पे 4:55 को निकले. उसके बाद जाने के बाद नींद निकाली या कुछ सोचते रहते कि ये मैच हमें जीतना है फाइनल तक जाना है. 5 बजे के बाद तो पहले फ्रेश हुआ जाके फिर खाना खाया फिर सोया और जॉब पे चले गया. फिर उसके बाद जॉब पे सोचा जो करने का वो करने का. आप लोग कभी भी खाना खाते हैं. हम लोग अगर जाते तो सवेरे 7 बजे चाय पी के टोस्ट खा के सो जाते हैं. बेस्ट ऑफ लक क्योंकि काफी बंदे मेरे दोस्त हैं आपके कॉलेज में स्कूल से. बेस्ट ऑफ लक फायनल केले तब तक जाऊया बघूया. एका साईड आपण बघतोय एक मोठा नामांकित संघ ज्या संघाने मितना राजा या समाजावर राज्य केलं असं तुम्हाला बघायला मिळतोय. जो खाडीचे किनारी वसणारा आपण ह्या समाजाचा जो विचार केला तर जिथे जिथे खाजणपट्टी आहे तिथे तिथे तुम्हाला हा मितना राजाचा गाव बघायला मिळतोय. काय सुंदर चेंडू इथे बाकी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हा दर्जेदार खेळ बघायला मिळतोय. अंधाराच्या रात्रीमध्ये प्रकाशामध्ये कसं जायचं आणि खाडीमध्ये चमकणारे मासे पकडून बाजारात कसं आणायचं हे काम कोणाकडून केलं जातं तर हे माझ्या मित्रराजाकडून केलं जाते. काय दर्जेदार खेळ बघायला मिळतोय. आगवनचं नेतृत्व आगवनचं क्लास आगवनचा दर्जा इथे बघायला मिळतोय. पुन्हा बाकी चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. चेंडू पडल्यानंतर तुम्ही खेळण्यासाठी स्वीपसाठी जातात पण चेंडू एवढा बाहेर निघतोय की तुम्हाला मजबूरन तो डिक्लेअर झोनमध्ये खेळावा लागतो. खूप चांगलं कलात्मक क्रिकेट बघायला मिळते. आज जर आपण झेलचा विचार केला कॅचेसचा तर एका साईडला आपण जग्गूचा कॅच बघितलाय आणि एका साईडला जयेशचा. हे 2 कॅच बेस्ट फिल्डरसाठी या स्पर्धेमध्ये खूप काही सांगून जातात. संतोष निश्चित जरी आपण विचार केला जयेश आणि जग्गू ह्या दोघांचे कॅच जे बघितले तर आतापर्यंत टूर्नामेंटमध्ये ह्या 2 कॅचमध्ये एक देखील कॅच नाही. तर निश्चितच बेस्ट फिल्डरच्या दावेदारीमध्ये ह्या दोघांचा आपण विचार करतो. काय क्लास कॅच घेतलाय. अफलातून टॅलेंट बघायला मिळतलाय. जवळ पहिलं षटक संपलं आणि फलकात धावसंख्या लागली ती 6. असं म्हटलं जातंय आज जर आगवण संघ समजा फायनल जिंकला तर उद्या रविवारी 9 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत गावामध्ये ढोल ताशा बँजो वाजवला जाईल. कारण नवसाला पावणारा गणपती हा आगवणमध्ये होता. मी गेलो नाही मला मिळालं नाही. मी सिद्धविनायकडे जातो पण माझ्या मुलीने गेलाय माझ्या महिलांनी गेलाय आणि तो गणपती पावतो. कारण गोरगरिबाचा नांदणारा राजाप्रमाणे थाटणारा त्या आगवण गावाला त्या गणपतीने समुद्र पलीकडे ओळख दिली. आणि तिथं ते पुजारी आमच्यातून निघून गेलेत पण खरोखरच ती गणपतीची सेवा कशी करायची असं असंख्य लोकांची रिंग लागायची. जशाप्रमाणे दादरला सिद्धिविनायकला जातो तशा पद्धतीने आगवणच्या गणपतीला लोकायचे. इथे बाकी चांगला लेग ब्रेक चेंडू हाताळताना या गोलंदाजाने बाकी मनं जिंकलीत. एखाद्या लिंबू कसा हातामध्ये फिरवतात ना तसा चेंडू इथे फिरवतो. घरामध्ये सरबत काढताना एखादी मशीन नसेल का आपण हाताने लिंबू पिळतो तशा पद्धतीने हा चेंडू पिऊन बाकी रस जसा काढतो हा चेंडू वाळतोय. काही गोलंदाजी हाताळतोय. मंगेश नावाचा गोलंदाज वाटा लेग ब्रेक कशा पद्धतीने सुंदरशा धाव डायरेक्ट तिथे पाहायला मिळतोय. पण तो गॅदरिंग काही होत नाहीये. धावसंख्या 1ने वाढून धावसंख्या होते ती 8 धावा. जरी या स्पर्धेचं बक्षीस कमी असलं ना तरी या स्पर्धेची ख्याती खूप मोठी आहे.
एक दर्जा, एक क्लास, एक खूप मोठं तुम्हाला काही बघून गेलाय. प्रत्येक लोक म्हणतात की ही स्पर्धा निश्चित आहे कुठे. माझ्या मोबाईलवर मेसेज आहे की दीपक सर ये कोई बॉम्बे में मॅच तो नाही आहे, कारण आजूबाजूला तुम्ही बघितलं बिल्डिंग बघायला मिळतात. मग म्हणून तर काल बघा ना विलेपार्लेचा लुक दिलाय. कारण मी एक स्पर्धा विलेपार्लेला 4 बिल्डिंगमध्ये केली होती, टॅरेसवरून फ्रंट लाईट टाकल्या होत्या, तसाच लुक इकडे बघायला मिळतो. वॉट ऑर्गनायझेशन, का सुंदर. बॅकफुटला गेलाय, चेंडू करायचा होता फ्लिक, बाकी चांगला लेग ब्रेक बघायला मिळतोय. या मुलाचा विचार जर केला ना तर का लेग स्पिन टाकतो, चिकनची लेग पीस जास्त खातो, म्हणून हा गोलंदाज लेग स्पिन गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. आहा काय गोलंदाजी बघायला मिळते इथे. बाकी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. खूप चांगली पंचगिरी इथे पाहायला मिळते. अतिशय सुंदर क्लास तुम्हाला बघायला मिळतो. मॅन फ्रॉम बीट टू स्टेईंग फ्रॉम संजय नगर. हा मुलगा तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर संजय नगरच्या बाहेरच्या टपरीमध्ये यायचं, त्या टपरीवर तुम्हाला थांबायला मिळतोय. रात्री 12 वाजेपर्यंत झोपत नाही, कारण त्याच्या बाजूला मी राहतो. माझं घर देखील तो विकास हॉस्पिटलमध्ये आहे. बाहेर आम्ही शतपावली करायला येतो जेवल्यानंतर, तेव्हा खेळाडूंना बघत असतोय. असं बघायला पुन्हा एकदा मंगेश आपल्या सरकारला पुढचा चेंडू. इथे बाकी चांगली गोलंदाजी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. असं म्हटलं होतं माशाचं बोलणं चाललं होतं, कोळ्याच्या जाळ्यात सापडायचं चालेल पण माशाच्या जाळ्यात फसायचं नाही. कोळ्याच्या जाळ्यात सापडायचं पण माछी लोकांच्या जाळ्यात सापडायचं नाही. कारण असंख्य महिला आमच्या देदाळच्या खाडीमध्ये यायच्या. रात्री आम्ही बघायचं मच्छी गेली कुठे तर पहाटे असायच्या माछीच्या जाळ्यात. अशा पद्धतीचं मोठं वर्चस्व तुम्ही गाजवलं आहे. आणि इथे आज क्रिकेटमध्ये ही स्पर्धा खऱ्या अर्थाने कोणी गाजवला आहे तर निश्चितच तुम्हाला आगवण गावाचं नाव बघायला मिळते. एका बाजूला आगवण आणि एका बाजूला तारापूर, हे 2 संघ बाकी. नंतर तेवढाच विचार, चेंडू चांगल्या पद्धतीने लेग स्पिन केला, यावेळेला बाकी थोडासा कमी केला. इथं बाकी षटक संपलाय, 2 षटकं आणि फलकात धावसंख्या लागलाय 11. आपण बघतोय दुसरा सेमीफायनल सामना. एका साईडला सेटलमेंट आणि एका साईडला आगवण संघ. एका साईडला टॅपर्स आणि एका साईडला रॅपर म्हटला की जगदीश यो हनी सिंग. झिनचं पॅन फाडायचे आणि मग माहिती गाणे बोलायचं, तशा पद्धतीचं फलंदाजी करतो बघायला मिळतो जगदीश. आणि एका साईड टॅपिंग करा तुम्हाला बघायला मिळतो विकास. चला बघूया आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो हिम्मत. बघूया दाद दिली पाहिजे त्याच्या हिमतीला, अशा पद्धतीचा गोलंदाज. पुन्हा आपला षटकार. ओहो लेग ब्रेक चेंडू टाकला जातोय, डायरेक्ट हिट पाहायला मिळते का. यस डायरेक्ट हिट आहे इकडे. जस्ट काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. जणू लहानपणी आई बाजारात जायची, वडील कामावर जायचं, घरामध्ये गोट्या खेळायचा, ताटातलं भात कसं घ्यायचं आणि भातामध्ये वरण कसं टाकायचं, तशा पद्धतीने ती एका हाताने चेंडू दिसणारा शंकराचा तिसरा डोळा कोणाकडे असेल तर आजच्या दिवसाचा जयेशकडे असेल. काय क्लास क्षेत्ररक्षण केलंय हो, अफलातून क्षेत्ररक्षण. डोळ्याचं पार्टनर पिट्टे तो, कारण त्या साईडने तुम्ही फिल्डिंग करत तुम्हाला फक्त एकच टर्म दिसतो. तुम्ही जेव्हा स्क्वेअर लेवलला किंवा गलीला क्षेत्ररक्षण करता तेव्हा तुम्हाला 1 टर्म दिसतो. तुम्ही मिड विकेट मिड ऑन कव्हरला करतात तेव्हा तुम्हाला 3 टर्म बघायला मिळतात. मला आयोजकांना एक प्रश्न अजून विचारायचा आहे की आपण कुठेही खेळा, नॉर्थ स्ट्राईकला देखील 3 स्टंप असतात, फक्त अंडरआर्मलाच काय 1 स्टंप ठेवतात. संतोष ह्याचं उत्तर मला ऍक्च्युली चांगलं पहिले पाहिजे. हा अंडरआर्मला 1 स्टंप का ठेवतात. चला बघूया आता येतोय ज्याने संघ बनवलाय तो या संघाचा करविता विजय प्रसाद बघायला मिळतोय. पुन्हा घुमाएंगे तो विजय रात भर सुनेरा बोलेगा तो भी काम नहीं होगा. क्या गेंद घुमाते हैं. मासी समाज का राज है, धरती का राजा का परिवार है. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. लाडा गोडात वाढलेला आज बाकी आपल्या गावातल्या मोत्तबर खेळाडूंना एकत्र घेऊन आज गावासाठी खेळताना हा संघ तुम्हाला पाहायला बघायला मिळतोय. सरावले आगवान. ओहो जगा दिया तो आपको भगा दिया, गेंद और बल्ले में जगा दिया तो उन्होंने काम किया आपको भगा दिया. अशा पद्धतीने मोठा विकेट एकदा पुढे तंबूत जातोय आणि बेधक गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि फलकात धावसंख्या लागली ती फक्त 11. काय दर्जेदार खेळाचं तुम्हाला इथे प्रदर्शन पेश केलं जात आहे ते निश्चितच तुम्हाला पाहायला मिळते आगवण संघाकडनं. आणि संघ कोणता तर या धर्तीवरचा राजाचा संघ मितना राजा. बोईसरमध्ये पूर्वी एक रिक्षा फिरायची, आता रिक्षावर नाही आहे, त्याच्या काचेवर लिहिलं होतं मितना राजा. डहाणूमध्ये आपण गेलं की असंख्य बोर्ड तुम्हाला बॅनर्स बघायला मिळतात. वडकूरमध्ये गेलं की मितना राजाचं मोठं पुस्तकड बघायला मिळते. नंतर सावटा दांडई, नंतर तुम्ही डेहनेपळे इकडे तुम्ही गेलात, नंतर तुम्ही चंडीगावला गेलात, तुम्हाला असंख्य माशी समायचे गावं खाडीमध्ये बघायला मिळतात. काय कला. जोरदार टाळ्या असून द्या प्रेक्षक, तुम्ही आलात आगवण, जोरदार टाळ्या असून द्या. आगवण का जोर होना चाहिए, जोर किसका है तो आगवण का है. काय क्लास फील्डिंग केलं जात आहे. मला वाटते ही स्पर्धा जणू काय आगवणच्या गावातच बघायला मिळते.
विकेट मॅन षटक टाकलं जात आहे. क्लास दर्जेदार गोलंदाजी बघा, या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते. विकेट मॅन, सुंदर गोलंदाजी. आणि आताच आम्हाला सांगितलं आमच्या भोईर साहेबांनी, धावसंख्या आहे ती फक्त 11, 3 षटकं 11 धावा. जब्बीरला आमच्या भोईर साहेबांनी सांगितलं की मॅडन ओव्हर टाकली होती, फक्त एक टॅपचा चेंडू झाडाला लागला होता. आणि त्या गोलंदाजाचं नाव काय होतं भोईर साहेब? जब्बीरला त्या गोलंदाजाने फक्त एकच धाव टॅपर. मग त्या गोलंदाजाचं नाव काय सांगितलं तुम्ही? हिम्मत. हा बघा तशा पद्धतीने. आणि खरोखर तुम्ही जे सांगितलं की 6 चेंडू 6 चौकार मारतात ना, पण एखाद्या त्या गोलंदाजाने तेवढी चांगली काम केलं त्याची देखील माहिती आपण पोहोचवायला पाहिजे. धावसंख्या 4 निवड धावसंख्या होती ती 15. अतिशय मोठी मॅच. दुसरा सेमीफायनल सामना तारापूर संघ या अगोदर फायनलमध्ये पोहोचलाय. क्लास फलंदाजी केलाय. साकीर मुल्लाचं या आलेल्या स्पर्धेतला फॉर्म, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी. 3 सामनावीर पुरस्कार साकीर मुलाने आतापर्यंत घेतलाय. पुन्हा आपला षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी क्लास. खंडाळ्याचा घाट ना, गाडी गेली झोकात असं म्हटलं जात आहे. खंडाळ्याच्या बोगद्यातून गाडी जाते ना, तेव्हा बघण्याचा आनंद बघायला मिळतो. अशा पद्धतीने दोघंही बघत राहिले. आणि असं म्हटलं जाते एखादा माणूस एखाद्या मुलीच्या प्रेमामध्ये पडतोय, दोन्ही मित्र तिला प्रपोज करत नाही आणि 2 वर्षांनी तिचं लग्न होतं. आणि बाळ जेव्हा घेऊन तेव्हा सांगतात हे 2 कोण आहेत बेटा? माहिती तुझे मामा आहेत. बिलकुल मामा बना के गेन ने काम किया, गेन निकल गई, दोनों मामा बन के रह गए. आता बाकी धावाला आकार मिळतोय. धावसंख्या होते ते 19 धावा या फलकावर लागल्या जातात. थोडासा महागडा ठरतो जितेश नावाचा गोलंदाज. इथे बाकी जातो चेंडू पाहायचा आहे. लेग बायच्या रूपामध्ये धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते. 20 धावा या फलकावर लागतात. आपण बघत आहात निश्चितच आपण पाहत आहोत तो म्हणजे निश्चित सिद्धार्थ नगर युथ चषक 2023 दुसरा सेमीफायनल सामना. एका साईडला आगवन आणि एका साईडला विजय सेटलमेंट. 30-20 5-5. जगह जगह पे देख लिया था, कहां कहां मुझे जाना है, जहां जहां 2 खिलाड़ी में अंतर है वहां मुझे भागना है. अशा पद्धतीची खूप चांगली फलंदाजी करताना नो स्कोर. ओके, नो स्कोर दिला जातं इकडे. इथे बाकी चांगली पंचगिरी बघताना या स्पर्धेचा जर विचार केला तर संतोष खूप चांगली पंचगिरी बघायला मिळाली. स्थानिक पंच असून द्या, खूप चांगल्या पद्धतीने पंचगिरी करताना आपण बघितले. 20 धावा फलकावर लागल्या जात आहेत. बॅट्समन रिव्ह्यू आहे. चला बघा, आमच्या स्क्वेअर लेगचे पंच येतील आणि ते बॅट्समन रिव्ह्यू बघतील. नो स्कोर आहे, नो डाऊट. पाय पूर्ण दिसतोय. यस पंचाने इकडे सांगितलंय 20 धाव फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत. आणि या स्पर्धेमध्ये जो खेळ दाखवला, जी कॉन्सर्टी दाखवली, सर्व क्षेत्रामध्ये मातबर संघ ठरलाय तो म्हणजे बघायला मिळतोय आपल्याला निश्चितच आगवनचा संघ. क्षेत्ररक्षण काय क्लास. आपण आकाशामध्ये पक्षाला मोराचा राजा म्हणतोय, पण आकाशामध्ये जेव्हा बाज फिरतो ना गिधाड, तर गिधाडाला असंख्य पक्षी सांभाळतात. आपण आफ्रिकन गिधाड बघितलं ना तर मोठमोठे ते शेळ्या मेंढ्या देखील उचलून येतात. तुम्ही सर्च करा डिस्कवरी चॅनल तेव्हा बघायला मिळते. काय गोलंदाजी बघायला मिळते. बिळातलं चिंबोरी कसे काढायची ते माहिती असणारे हा जात हा समाज बघायला मिळते. मोठमोठे फांगडे काढले तरी घाबरणार नाही, अलगद घेणार नाही, आपल्या टोपीत टाकणार असा समाज बघायला मिळतोय. आणि अक्षरशः बांधून ठेवलाय ते म्हणजे तुमच्या संघाला. विजय सेटलमेंट संघाला काहीच कळत नाही अशा पद्धतीची भेदक गोलंदाजी इकडे बघायला मिळते. पण निश्चितच विजय सेटलमेंटचं मी कौतुक करीन. सातत्यपूर्ण आतापर्यंत 5व्यांदा ते मला वाटते क्वार्टर फायनलला गेलेत आणि दुसऱ्यांदा सेमीफायनलला गेलेत. फलका धावसंख्या आहे ती 20. पुन्हा गोलंदाजी हाताळतो जितेश. इथे बाकी चेंडू खाली राहतोय आणि दरम्यान विकेट जात आहे. तशा पद्धतीने फलक धावसंख्या लागली ती फक्त 20-21 धावा जिंकण्यासाठी करायचे. साकिर मुल्ला आपकी लैंग्वेज में कहेंगे तो 786 बना. 786 की टोटल किती होते 21. आम्ही मराठी माणसं गणपतीला मोदक किती देतो 21. ये जनाने वाले ने अपने इंसानियत के लिए बनाया, मगर धर्म नहीं है, हमारा खून एक ही है.
क्योंकि 21 बनाने हैं, 786 की टोटल करके 21 बनेंगे। हम गणपति को मोदक ध्रुवा चढ़ते 21 चढ़ाते हैं। यही हमारा हिंदुस्तान की संस्कृति है, सब मिलके चलना है। सिख, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, ये हिंदुस्तान का नारा है और हर भारत को अभिमान होना चाहिए की मैं एक हिंदुस्तानी हूं। यानंतर बाकी मोठा ग्रँड फिनाले फायनल तुम्हाला बघायला मिळणार। आपण बघत आहात सिद्धार्थनगर युथ चषक, जिथे पहिलं पारितोषिक आहे 30,000 उत्कृष्ट ट्रॉफी, दुसरं पारितोषिक आहे 20,000 रुपये उत्कृष्ट ट्रॉफी, तिसरं आणि चौथं 5-5 हजार रुपये। त्यानंतर इंडिव्हिज्युअल प्राइज उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि मॅन ऑफ द सिरीज। त्यानंतर फेअर प्ले म्हणजे उत्कृष्ट संघ, डिसिप्लिन पाळणारा संघ, असे असंख्य असंख्य पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतात। आता एकंदरीत जर आपण विचार केलात तर या स्पर्धेमध्ये आपण बघत आहात एका साईडला ज्याने प्रथम फलंदाजी केली विजय सेटलमेंट 20 धावा काढल्यात, 21 धावाचं सोपं आव्हान दिलंय ते म्हणजे निश्चितच आगवण संघाला। बघूया आगवण संघ ते कशा पद्धतीने पुढे पाहतो। आगवणचे 2 मातब्बर फलंदाज इकडे जातात, ज्याने आतापर्यंत एका साईडला ट्रॅपर आणि एका साईडला रॅपर असे 2 मोठे मातब्बर फलंदाज जात आहेत, ज्याने असंख्य स्पर्धा पंचाळी नावाच्या संघासाठी खेळणारा आणि आमचे परम मित्र मोतीलाल शहा यांची फ्रँचायझी घेऊन खेळताना असंख्य असंख्य ट्रॉफ्या जिंकल्यात असे मातब्बर 2 खेळाडू आज बाकी आपल्या गावासाठी खेळताना खूप मोठे। ह्या संघ जर इथे विजयी झाला तर बाकी येणारी एक नवीन क्रांती तुम्हाला पाहायला मिळते म्हणजे आगवण संघाची, कारण एक आत्मविश्वास बघायला मिळेल, गावामध्ये धगधगती ट्रॉफी आपल्या गावाच्या नावाने जाताना बघायला मिळेल आणि इथे बाकी बघायला मिळेल। आणि आम्ही जेव्हा भोईर साहेबांना विचारलं आज खऱ्या अर्थाने दत्तक घेतलेले मुलं आपण कसं सोडतोय आणि दत्तक घेतलेल्या मुलांचं कसं लग्न होते। सिंधुताई सपकाळ निघून गेली बघा, सिंधुताई सपकाळ निघून गेली, पण तिने सांगितलं एक्सप्लेन बघायला मिळते ती हळहळ आम्हाला तर भोईर साहेबांकडनं बघायला मिळेल। जेव्हा दोस्ती चषक जिंकले आणि ते लाचची टोलावण होती, काय हळहळ बघायला एक प्रेम बघायला मिळते। आहा बॅकफुटला गेला, एक क्लास दर्जेदार फटका बघायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर 1 धाव डिक्लेअर झोनमध्ये जाते, धावसंख्या होते 1। 8 वर्षानंतर आपल्या गावात ते परतलेत। जसं आपण बघतो ना एखादी समुद्राची बोट मच्छीमारी करताना पाकिस्तानच्या सीमेवर जातात, मग त्या तुम्हाला मच्छीमारांना अटक केलं जाते, मग भारतीय दृष्टीने सोडवलं जाते। ह्या पद्धतीने 8 वर्षाच्या प्रदीर्घ वनवासानंतर आज ते गावासाठी खेळतात, पण वनवास बनणार नाही, एखाद्याला प्रकाश झोतात उजेडात आणलं आणि हे काम केलं माझ्या परम मित्र आमच्या भोईर साहेबांनी। कारण भोईर साहेबांनी म्हटलं की त्यांना घरासारखं नांदवलं, जेव्हा जेव्हा पाहिजे तसं खेळवलं आणि खरं मोतीलाल जी ये काम जो आपने मिलके किया उसके लिए आपको बिल्कुल गर्वान्वित हूँ कि ये बड़े सुपरस्टार है, एक तरफ सूरज है एक तरफ चंदा है, इस पृथ्वी के चंदा और सूरज है। पुन्हा एकदा आपला षटकातला पुढचा चेंडू टाकला जातोय। आहा क्लास दर्जेदार फटका इथे बघायला मिळतो, बाउंड्रीच्या लाईनच्या बाहेर 4 धावा। गॅप कसा काढायचा आणि एका टॅप कसा मारायचा, गोलंदाज करणार तरी काय, टॅपरला थांबवणार का रॅपरला थांबवायचं। अतिशय सुरेख दर्जेदार फटका बघायला मिळतो। 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं चेंडूला सीमा पार झाडला गेला आणि फलकात धावसंख्या लागली जाते ती 6। 21 धावा विजयासाठी करायचे आहेत। आपण बघतो दुसरा सेमीफायनल कडक शॉट इथे बघायला मिळते, सुंदर क्षेत्ररक्षक केलं जाते दोन्ही। ओहो थोडी इंजुरी येते इथे बघा, थोडं धावत जा जरा पाणी न्या। हॅलो चेक पाणी घेऊन जायचंय, पाणी घेऊन जायचंय। हॅलो हॅलो इथे मात्र आपण मान्यवर उपस्थित आहेत ललित संखे, हॅलो ललित संखे आणि मैत्री 11 पूर्ण ग्रुप आपल्याला पाहायला मिळते। विनंती असेल आपण या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे। ललित संख्ये आणि पूर्ण टीम आपण पाहतोय, मैत्री 11 ही पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच ही आमची मैत्रिणींची टीम बघायला मिळते। मैत्रीण म्हटलं म्हणजे महेश एक मोठं नाव, ज्यांचं आयुष्यभर आमच्या वंजारी समाजाशी मोठं केलेलं काम बघितलं वेपीच्या माध्यमातून। यावर्षी खूप त्याची उणीव आम्हाला भासली, पण आता ती उणीव भासवणार नाही, कारण असंख्य त्याचे सारखेच अनेक महेश इथे बाकी तयार केले गेलेत आणि ललित हे काम आपण आयुष्यभर करणार आहोत। आपण सांगितलं की ते शब्द वापरायचे नाहीत आणि म्हणून आपण शब्द फक्त महेश हे शब्द आपण वापरणार, कारण अजून तर आपल्याला ह्याने आयुष्यभर राहणार आहेत। कारण ज्या पद्धतीने आपण विपीएलच्या माध्यमातून त्याला परफॉर्मन्स केलं आणि खूप सुंदर बघायला मिळेल। पुन्हा एकदा इथे खराब गोलंदाजी, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईड घोषित केला गेलाय। धावसंख्या 1 ने वरून धावसंख्या होते ती 7। यानंतर बाकी ग्रँड फिनाले बघायला मिळणार आहे।
आहा, इथे बाकी घाई गर्दीमध्ये असं म्हटलं जाते ना, कधी कधी आपण घेतलेलं सामान रिक्षामध्ये विसरतो. तशा पद्धतीने स्टंपची दिशा चुकली, फक्त क्विकनेस होता पण तो मार्कनेस नव्हता. अशा पे धावा एक निवड धावसंख्या होती ती 8 धावा. आता बघूया विकास टॅपर कशा धावा काढतोय बघायचं. टॅपिंग होते की नाही. इथे बघ त्यांना बघ एक धावसंख्या आपण डिक्लेअर झालो. मी धावसंख्या एक निवड धावसंख्या होती ती 9 धावा. 12 धावाची आवश्यकता विजयासाठी. 18 चेंडू आणि 12 धावा. यानंतर बाकी दोन्ही संघाला विनंती केली की आपण मैदानावरच राहायचं, तयार राहायचं. तिथे बाकी आपले प्रमुख पाहुणे येतील, ओळख केली जाईल, नाणेफेक केली जाईल आणि मग ग्रँड फिनालचा फायनल खेळला जाईल. जो संघ जिंकेल ना तोच संघ गावात बँजो लावेल. तारापूरचा जिंकला तर कव्वालीचा प्रोग्राम ठेवला जाईल. काल मी त्यांना सांगितलं ना कि जमाल शाह बाबा को रोजा है आंखों में प्यारा प्यारा. बाद में एक भी गाना था आशिक का, दिल का आलम मैं क्या बताऊं तुझे, एक चेहरे ने बहुत खूब के. असे असंख्य असंख्य गाणे बघायला मिळतात. असंख्य मित्र शालेय शिक्षण करताना चिंचणे केडी स्कूल ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून लाभलेत. इथे बाकी हलक्या वेळी चेंडू काढला गेला, ढकलला गेला एका धावाने. असं म्हटलं जातं ना, रेमंडचा पॅन्ट घ्यायचा आणि श्रीरामचा शर्ट घ्यायचा आणि मग तुम्ही चामड्याचा पट्टा घालून कटशूज घालायचा आणि मग मार्केटमध्ये फिरा. असंख्य युवती तुमच्या प्रेमात पडतात. तसे असंख्य युवती या क्रिकेटपटूच्या प्रेमात पडल्यात. पण नंतर कळलं की दोघांचे लग्न झालेत. खणखणीत शॉट बघायला मिळतो. पण तेवढं चांगलं शतक शॉट तुम्हाला विजय सेटलमेंट संघाकडनं बघायला मिळते. सेमीफायनल पोहोचणारा संघ आहे हा, ग्रामीण भागातून पोहोचला आहे. खूप चांगला पैसा खेळ तुम्हाला विजय सेटलमेंट संघाकडनं पाहायला मिळते. खराब गोलंदाजी, खराब गोलंदाजी. शर्ट इन करने के लिए बोला था, टीचर ने पकड़ और क्लास के बाहर निकाल दिया. आपण नवीन नवीन शाळेत जातो ना तेव्हा इन करायचं असते, तशा पद्धतीचं इथे बाकी काम केलं. इथे बाकी चांगला शॉट खेळला जातोय. मिडॉनच्या रिझनला 1 धाव फलकावर लागली जाते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 12 धावा या फलकावर लागल्या जातात. 21 धावा विजयासाठी करायच्या आहेत. आपण पाहता दुसरा सेमीफायनल सामना. एका साईडला विजय सेटलमेंट आणि एका साईडला काय चांगल्या पद्धतीचं फ्लिक केलं गेलं, डायरेक्ट हिट पाहायला मिळते. दरम्यान नाही, धावसंख्या 1 निवडते. 13 धावा या फलकावर लागल्या जातात. विजेत्यांना 30,000 रुपये उत्कृष्ट ट्रॉफी, उपविजेत्यांना 20,000 रुपये उत्कृष्ट ट्रॉफी, तिसऱ्या आणि चौथं 5,000 उत्कृष्ट ट्रॉफी, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर त्यानंतर फेअर प्ले म्हणजे सर्वात सुंदर टीम ज्यांनी कोणते आर्ग्युमेंट न करता धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होती ती 14 धावा. बघा आदरणीय अशोक वडे साहेब तुम्हाला पाहायला मिळतात. मुकेशजी पाटील एका साईडला विचार केला की श्री शुभम वडे साहेब बघायला त्याचे चांदणे मॅडम बघायला मिळतात. एका साईडला आनंद धोडी बघायला मिळतात. झा साहेबांचं बघायला मिळते. धीरूभाई बघायला मिळते. नंतर एका साईडला अशोक साळुंके साहेब बघायला मिळत आहेत. तिथे पाहायला गेलं तर तुम्हाला भावेश चुरी बघायला मिळतात. नंतर आम्हाला धीरज गावड पाहायला मिळतात. विशाल जाधव बघायला मिळतात. हे असंख्य असंख्य माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील असे असंख्य मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेसाठी छोटंसं मोठंसं काही असो मोठा हातभार दिला आणि म्हणूनच ते ही स्पर्धा आपण इथे यशस्वी करतो. नंतर सिद्धार्थ ग्रुप चषक अमोल पाटील यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं आहे. चला, ज्यांनी आम्हाला पहिलं प्राइज दिलं स्वर्गीय मधुकांत झा, धीरूभाई व शशीभाई यांच्याकडनं आम्हाला स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक दिलं आहे. आणि मैत्री ग्रुप कडनं सर्व क्वार्टर फायनलसाठी ज्या संघ आहेत त्यांना आम्ही मैत्री ग्रुपकडनं देखील ट्रॉफ्या दिल्यात. महेश यांची आठवण तुमच्या स्मरणात असावी. आणि मैत्री ग्रुपचा एक अजून मी आवर्जून करेल, आमचा मैत्री ग्रुपचा सदस्य कुंदन बंटी, कुंदन संख्य पन्हाळे याचा देखील वाढदिवस आहेत. ते आलेले नाही आहेत पण आमच्या ह्या सिद्धार्थ ग्रुपतर्फे तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद. आता बाकी नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो रवी. धावसंख्या झालाय ती 15. इथे बाकी सरळ चेंडू निघून जातोय. चेंडू सीमापलीकडे 4 धावा खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. धावसंख्या लागते 19. आता धावा हव्यात त्या फक्त विजयासाठी 2 धावाची आवश्यकता. यानंतर बाकी ग्रँड फिनालचा फायनल. एका साईडला तारापूर 11 आणि एका साइड जगा देंगे तो आपको भगा देंगे. हर मुसीबत में कहते हैं ना कि किस्मत वाले के मेहनत करने वाले की कभी हार होते. तुम्हाला पकडलं गेलं आणि इथे बाकी विकेट जातोय. चला, कोणत्या तरी नवीन खेळाडूला डिबेट दिलं जात आहे. 2 धावाची आवश्यकता विजयासाठी. जितेश बिल्ला, बिल्ला नावाने प्रसिद्ध आहेत. पण आपण बिल्ला रंगा म्हटलं ना की पुण्यामध्ये एक मोठं हत्याकांड केलं होतं. 1980 सालची गोष्ट आहे. नंतर जोशी हत्याकांड, जक्कल जगताप अशा असंख्य क्रिमिनल गोष्टी देखील आपल्यापर्यंत पोहोचतात. कारण माणसाला माहिती ही प्रत्येकाची असायला पाहिजे.
महायुद्ध आपण सांगतो की युद्ध करायला पाहिजे, पण या युद्धाचे परिणाम जगाला किती भोगावे लागतात. आपण बघतो की पाकिस्तानबरोबर युद्ध करा, पण त्याचा परिणाम खूप भोगावे लागतात. नागासिका युरोमियासमोर जेव्हा हिटलरनी बॉम्ब टाकला आहे त्याची व्यंगचित्र आज देखील त्या देशातल्या लोकांना भोगावे लागतात. आहा, खराब गोलंदाजी, खराब गोलंदाजी. धावसंख्या कमी आहे, तुमचं लोन तुमच्यावर जास्त आहे, व्याज फेडायचं आहे आणि इथे बाकी धावसंख्या बरोबरच होतं. एका धावाची आवश्यकता विजयासाठी. किती? 20 ना? एका धावाची आवश्यकता. आणि अशा पद्धतीने सामना जिंकतोय आणि आगवण संघाने फायनल मध्ये प्रवेश केलाय. हार्ड लक विजय सेटलमेंट. तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण अतिशय सुंदर खेळ तुम्ही केलात.